तुम्हाला माहिती आहे का, जगात असा कोणताही पाषाण किंवा दगड अस्तित्वात नाही ज्याला घाम फुटतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या दक्षिण भागात एका टेकडीवर अशी एक काळ्या पाषाणाची मूर्ती आहे जिचे तापमान नेहमी 115 अंश फॅरेनहाइट असते आणि त्या मूर्तीला अक्षरशः घाम येतो, तर तुमचा विश्वास बसेल. विज्ञान सांगतं की निर्जीव वस्तूंना घाम येत नाही. मग हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या या मूर्तीला दर गुरुवारी रेशमी कापडाने पुसून तिचा घाम का टिपला जातो? जेव्हा तुम्ही या मूर्तीच्या पाठीवर कान लावून शांतपणे ऐकता तेव्हा तिथून खळाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज का येतो? आज आपण अशा एका रहस्याच्या गर्तेत उतरणार आहोत, जिथून बाहेर आल्यावर तुमच्या विश्वासाच्या आणि विज्ञानाच्या सर्व व्याख्या बदलून जातील. हे रहस्य आहे जगातील सर्वात श्रीमंत आणि गूढ देवतेचे, तिरुपतीचे श्री व्यंकटेश्वर, म्हणजेच तिरुपती बालाजी. हा व्हिडिओ अतिशय शांतपणे आणि शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी उलगडणारे सत्य तुम्हाला थक्क करेल. 7 टेकड्यांच्या पलीकडे तिरुमला पर्वतरांगांमध्ये वसलेले हे मंदिर वरवर पाहता एक भव्य आणि प्राचीन वास्तू वाटते. पण या मंदिराच्या गर्भगृहात एक अशी ऊर्जा लपलेली आहे जिचे गूढ आजपर्यंत ना कोणत्या शास्त्रज्ञाला उलगडता आले ना कोणत्या इतिहासकाराला. सर्वात पहिले आणि मोठे रहस्य दडलेले आहे बालाजीच्या मुख्य मूर्तीमध्ये. ही मूर्ती नेमकी कोणत्या पाषाणातून बनवली आहे हे आजही एक न सुटलेले कोडे आहे. विज्ञानाच्या मते कोणताही सामान्य दगड रसायनांच्या संपर्कात आल्यावर काही वर्षांत झीज पावतो. बालाजीच्या मूर्तीवर दररोज पच्चई कापूर म्हणजेच हिरवा कापूर लावला जातो. हा कापूर एवढा ज्वलनशील आणि तीक्ष्ण असतो की तो कोणत्याही सामान्य दगडावर लावला तर काही सेकंदात त्या दगडाला तडे जातील, दगड फुटून जाईल. पण हजारो वर्षांपासून रोज हा कापूर मूर्तीला लावूनही मूर्तीवर एक छोटासा ओरखडाही नाही. उलट मूर्तीची चमक दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. हे कसे शक्य आहे? ही मूर्ती साध्या पाषाणाची आहे की पृथ्वीबाहेरील एखाद्या अज्ञात तत्वाची? याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे बालाजीचे केस. काळ्या पाषाणाच्या या मूर्तीवर जे केस आहेत ते खऱ्या मानवी केसांसारखे मऊ, काळेभोर आणि रेशमी आहेत. हे केस कधीच गुंतागुंत होत नाहीत किंवा कधीच गळत नाहीत. जेव्हा देवाला स्नान घातले जाते तेव्हा हे केस आपोआप कोरडे होतात. मूर्ती दगडाची आणि केस मात्र खऱ्या मानवाचे. हे ऐकायला एखाद्या दंतकथेसारखे वाटते, पण जे पुजारी गेली अनेक दशके गर्भगृहात देवाची सेवा करत आहेत ते छातीठोकपणे सांगतात की हे केस खरोखरच जिवंत आहेत. पण हे सर्व गूढ इथवरच थांबत नाही. आता आपण अशा एका रहस्याकडे वळणार आहोत ज्याचा शोध घेण्यासाठी अनेक जणांनी आपले आयुष्य पणाला लावले, पण ते रहस्य कोणालाच सापडले नाही. ते रहस्य म्हणजे एक अदृश्य गाव. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. तिरुपती बालाजीच्या पूजेसाठी रोज सकाळी जे ताजे फुलं, दूध, लोणी आणि पवित्र पाने येतात ती तिरुपतीच्या बाजारातून किंवा आजूबाजूच्या कोणत्याही सामान्य गावातून येत नाहीत. ही सर्व सामग्री एका अत्यंत गुप्त गावातून आणली जाते. हे गाव तिरुमला टेकड्यांमध्ये कुठेतरी वसलेले आहे, जिथे बाहेरील कोणत्याही माणसाला प्रवेश नाही. आजच्या गुगल मॅप्स आणि सॅटेलाईटच्या जगातही या गावाचा कोणताही ठावठिकाणा जगाला माहिती नाही. या गावातील लोक कोण आहेत? ते जगापासून इतके गुप्त का आहेत? आणि तिथे उगवणारी फुले जगात इतर कुठेही का उगवत नाहीत? असे मानले जाते की हे गाव साक्षात देवदूतांचे आहे, जे फक्त आणि फक्त व्यंकटेश्वराच्या सेवेसाठी पृथ्वीवर राहिले आहेत. हे सर्व ऐकून तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की अखेर या मूर्तीमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आणि जिवंतपणा कुठून आला? याचा संबंध जोडलेला आहे एका प्राचीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेशी. आपण जाणतो की तिरुपती बालाजी हे साक्षात भगवान विष्णूंचे रूप आहेत. पण विष्णूंनी वैकुंठ सोडून या काळ्याकुट्ट पाषाणात स्वतःला का बंदिस्त करून घेतले? यामागे एक अत्यंत गूढ सत्य दडलेले आहे. कथा सांगते की महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली होती. छातीवर माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे लक्ष्मी माता संतापली आणि तिने वैकुंठ सोडले. तिला शोधत शोधत भगवान विष्णू पृथ्वीवर आले आणि त्यांनी एका वारुळात तपश्चर्या सुरू केली. पण हे केवळ एक पौराणिक कथानक नाही, तर यामागे एक फार मोठे वैश्विक आणि वैज्ञानिक रहस्य लपलेले आहे. भृगु ऋषींची लाथ हा केवळ एक प्रहार नव्हता, तर तो कॉस्मिक एनर्जी म्हणजेच वैश्विक ऊर्जेचा एक मोठा स्फोट होता. या स्फोटामुळे विष्णूंचे सगुण रूप निर्गुण आणि अथांग ऊर्जेत रूपांतरित झाले आणि तीच ऊर्जा आज तिरुपतीच्या त्या गर्भगृहात एका काळ्या पाषाणाच्या रूपात स्थिर आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही गर्भगृहात जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरातून एक वेगळाच विजेचा प्रवाह वाहताना जाणवतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तिरुपतीमध्ये भक्त करोडो रुपयांचे सोने, हिरे आणि पैसे का दान करतात? यामागेही एक भयंकर मोठे रहस्य आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे. असे म्हणतात की माता पद्मावतीशी विवाह करण्यासाठी भगवान विष्णूंनी धनाढ्य कुबेराकडून एक प्रचंड मोठे कर्ज घेतले होते. हे कर्ज इतके मोठे होते की विष्णूंनी कुबेराला वचन दिले की कलियुगाच्या संपेपर्यंत ते या कर्जाचे केवळ व्याज फेडत राहतील आणि मूळ रक्कम फेडण्यासाठी त्यांना भक्तांच्या मदतीची गरज लागेल. आज जगभरातून जे लोक तिरुपतीला गुप्त दान करतात ते नकळतपणे कुबेराचे तेच व्याज फेडत आहेत.
पण खरी भीती आणि खरा सस्पेन्स या गोष्टीत नाही की देव कर्जात आहे. खरा सस्पेन्स या गोष्टीत आहे की ज्या दिवशी हे कर्ज पूर्णपणे फिटेल त्या दिवशी काय होईल. अध्यात्म आणि प्राचीन ग्रंथ एक अत्यंत गुप्त आणि भीतीदायक संकेत देतात. ज्या क्षणी कुबेराचे कर्ज पूर्ण फेडले जाईल त्याच क्षणी ही काळ्या पाषाणाची मूर्ती अचानक अदृश्य होईल. होय, ज्या दिवशी कलियुगातील मानवाचे पाप आणि पुण्य एका पारड्यात समान होईल आणि भक्तांनी दिलेले दान कुबेराच्या कर्जाच्या बरोबरीचे होईल, तेव्हा भगवान व्यंकटेश्वर आपले हे पाषाणाचे रूप सोडून देतील. आणि तोच दिवस कलियुगाचा शेवटचा दिवस असेल. तिरुपती बालाजीचे हे मंदिर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते कलियुगाचे टाईम मशीन आहे. जोपर्यंत तिथे दानपेटीत नाणी वाजत आहेत तोपर्यंत हे जग सुरक्षित आहे. ज्या दिवशी ती पेटी पूर्ण भरेल त्या दिवशी या विश्वाचा नवा अध्याय सुरू होईल. विज्ञानाने आजवर तिरुपतीच्या गर्भगृहातील न विझणाऱ्या दिव्यांचे रहस्य सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. गर्भगृहात लावलेले मातीचे दिवे हजारो वर्षांपासून अखंड तेवत आहेत. तिथे ना हवा जाते ना त्या दिव्यांमध्ये कोणी रोज तेल टाकते, तरीही ते दिवे कसे जळत आहेत. शास्त्रज्ञांनी जेव्हा गर्भगृहाच्या वास्तूचा अभ्यास केला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली. हे मंदिर अशा एका भौगोलिक बिंदूवर जिओमॅग्नेटिक पॉइंट बांधले आहे जिथून पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा थेट आकाशाच्या दिशेने जाते. हे मंदिर नसून एक प्रचंड मोठे पॉवर हाऊस आहे आणि ती मूर्ती म्हणजे त्या पॉवर हाऊसची बॅटरी आहे. याच कारणामुळे मूर्तीला सतत घाम येतो, कारण तिच्यातून अथाह ऊर्जा बाहेर पडत असते आणि याच ऊर्जेमुळे त्या निर्जीव पाषाणावर खऱ्या माणसासारखे केस उगवले आहेत. दर गुरुवारी जेव्हा बालाजीचे नेत्रदर्शन होते तेव्हा मूर्तीच्या डोळ्यांवर लावलेला पांढरा कापूर काढला जातो. ज्या भक्तांनी देवाच्या थेट डोळ्यांत पाहिले आहे ते सांगतात की ते डोळे दगडाचे वाटतच नाहीत. ते डोळे जिवंत माणसासारखे सतेज आणि तुमच्या आत्म्याच्या आरपार पाहणारे असतात. बालाजीची मूर्ती गर्भगृहाच्या बरोबर मध्यभागी उभी असल्यासारखी वाटते, पण जेव्हा बाहेरून मोजमाप केले जाते तेव्हा ती मूर्ती गर्भगृहाच्या उजव्या कोपऱ्यात सरकलेली आढळते. हा दृष्टिभ्रम ऑप्टिकल इल्युजन का तयार करण्यात आला आहे? कारण देव कोणत्याही एका जागी स्थिर नाही, तो निरंतर या संपूर्ण ब्रह्मांडाला चालवत आहे. तिरुपती बालाजी हे केवळ एक मंदिर नाही, तर ते मानवाच्या आकलनापलीकडचे एक जिवंत सत्य आहे. जिथे विज्ञान संपते, जिथे तर्काचे सर्व दरवाजे बंद होतात, तिथून बालाजीच्या रहस्यांची सुरुवात होते. जो देव लाखो लोकांना करोडपती बनवतो तो स्वतः कुबेराच्या कर्जात का अडकला आहे? निर्जीव दगडाला घाम का येतो? आणि समुद्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या टेकडीवर समुद्राच्या लाटांचा आवाज का घुमतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळणार नाहीत. ही उत्तरे फक्त तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही स्वतः त्या गर्भगृहात उभे राहून डोळे बंद करून त्या वैश्विक ऊर्जेला अनुभवता. तुम्हाला काय वाटते? तिरुपती बालाजीची ही मूर्ती खरोखरच जिवंत आहे की विज्ञानाच्या पलीकडचे एखादे मोठे रहस्य? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ खरोखरच थक्क करणारा वाटला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो व्यंकटेशाय किंवा गोविंदा गोविंदा नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटने ही गूढ माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कथा मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या गूढ रहस्यासोबत. तोपर्यंत गोविंदा गोविंदा.